एखाद्या संख्येचा घन कसा करायचा, क्यूब कसा करायचा. तर घन करणे म्हणजे काय, त्याच संख्येसोबत किती वेळेस गुणाकार, 3 वेळेस. 3 वेळेस गुणाकार म्हणजेच घन होय. म्हणजेच घन होय. उदाहरणार्थ, फॉर एक्झाम्पल, समजा आपल्याला 3चा घन करायचा आहे. मग 3चा आणि घन लिहिण्याची पद्धत कशी, 3च्या डोक्यावर छोटे 3, हा म्हणजे घन, क्यूब, हा म्हणजे क्यूब. आणि तो क्यूब म्हणजे या 3चा 1, 2 आणि 3 वेळेस गुणाकार. 1, 2, 3 हे 3 हे दर्शवतात की 3 वेळेस. मग याचा गुणाकार 3 वेळेस करायचा, तर मग काय, पहिल्या याचा 3चा गुणाकार करा, 3 त्रिक 9 आणि त्याला गुणिले उरले 3. आपली थोडक्यात ही पदावली बॉडमास. आणि मग या 3 ने या 9 ने 3 ला गुणा, 9 त्रिक 27. म्हणजेच काय, म्हणून 3चा घन किती, 27. आता आपण काय करू, 12चा घन काढू. 12चा घन म्हणजे त्या 12च्या डोक्यावर 3 आणि हे 3 म्हणजे त्या 12चा 12 सोबत 3 वेळेस गुणाकार. 12 इंटू 12 इंटू 12 इज इक्वल टू, आता याचा गुणाकार करा. मग आपल्याला पहिली गोष्ट वर्ग माहीतच आहे. 12 गुणिले 12 म्हणजे किती होतात, 144. आणि त्याला या उरलेल्या 12ने गुणायचंय. आपल्याला डायरेक्ट गुणाकार करता जर आला तर खूप छान, म्हणजे आपण या 12चा घन करणार आहे. मग काय होणार आहे बघा, 12 गुणिले 4, 12 चोक 48, कॅरीला आले 4, ते 4 आपण छोटेशी इथे लिहून ठेवू. परत 12 चोक 48, 48 आणि 4 52 होतात, 52शी 2, कॅरीला आले 5. परत 12 1 12 आणि 5 17. हा 12चा घन. म्हणजेच काय, 12चा घन किती, 1728. अशा प्रकारे आपण कुठल्याही संख्येचा घन करू शकतो. घन करायचा असेल तर त्याच संख्येने त्याच संख्येला 3 वेळेस गुणणे. जर आपल्याला घनमूळ काढायचे असतील तर घनमूळ काढण्याची आता आपण पद्धत घेऊ. हे लक्षात आलं का सगळ्यांच्या? हो सर. ओके. तुम्ही काय करा, एक संख्या मी देतो त्या संख्येचा एक घन करा. 8चा घन तुम्ही करा. सर मला समजलं नाही. उत्तर कमेंट करा. समजलं नाही, चला परत एक आपण घेऊ. 8चा घन म्हणजेच 8 गुणिले 8 गुणिले 8. जसं काल आपण वर्ग केला, वर्ग असेल तर या 8च्या डोक्यावर इथे 3 न लिहिता वर्ग म्हणून त्यात 2 लिहितात, स्क्वेअर. आणि तो 2 म्हणजे 8चा फक्त 2दा गुणाकार. इथे 8चा 3 वेळेस गुणाकार आहे. मग या दोघांचा 8चा वर्ग म्हणजे 8 गुणिले 8 आणि त्याला पुन्हा गुणिले 8 म्हणजे तिसरा. 8 8 64 आणि त्याला गुणिले 8. ठीक आहे. मयांक हँड्स डाऊन कर तुझा. मयांक, हा, 8 चौक 12 12शी 2. येस, 8 चौक 12 12शी 2 हातचे आले, सॉरी 8 चौक 32 32शी 2 हातचे आले 3 आणि 8 संग 48 48 आणि 3 बोला 51. येस, म्हणजे 8चा घन 512. आता 1चा घन किती बरं, 1चा घन घन म्हणजे कसं करायचा, 1च्या डोक्यावर 3 आणि हे म्हणजेच काय, 1 गुणिले 1 गुणिले 1 आणि 1चा कितीही वेळेस स्वतः सोबत गुणाकार केला तर त्याचं उत्तर किती येतंय, 1 येतंय. 1 गुणिले 1 म्हणजे 1 आणि 1 गुणिले 1 म्हणजे 1. ओके, हा 1चा घन. एकदा 2चा घन करा.
माझ्या सोबत चला. मागे नोटबुक वर गेले खाली गेले ते नका बघू. आपण जे चाललंय इकडे लक्ष द्या. 2चा घन आणि 20 पर्यंत घन पाठ करा. 2चा घन कसं लिहायचा? 2च्या डोक्यावर 3. हे 3 म्हणजे घन बघा. प्रत्येक वेळेस 3 3 3 3 सर एक 3 3 3. हे 3 म्हणजे घन. मग 2चा घन किती? 2 इंटू 2 इंटू 2. 2चा 3 टाइम्स मल्टिप्लिकेशन. मग पहिला 2 इंटू 2 2 टू 4. 4 इंटू 2 8. ही घन करण्याची पद्धत. 3चा झाला. चला 4चा क्यूब करा. 4चा घन. क्यूब अँड क्यूब रूट पाहतोय आपण. मग 4चा घन म्हणजे 4च्या डोक्यावर इथे 3. घन म्हणजे 3 वेळेस गुणाकार. म्हणजेच काय? 4 इंटू 4 इंटू 4. ठीक. सर 64. चला करा. मग काय? 4 इंटू 4 4 चौक 16 आणि 16 गुणिले 4 16 चौक 64 म्हणजे 64. 4चा घन 64. हे पाठ करायचं बरं का. 5चा घन म्हणजेच 5च्या डोक्यावर 3 आणि 5च्या डोक्यावर पिन लावली की 5 इंटू 5 इंटू 5 इज इक्वल टू बघा 5 5 25 आणि 25 5 125. ठीक आहे. 125. येस. 6चा क्यूब. सर 6चा घन 216. आता हे तुमच्या लक्षात आलं. 6चा घन 216 नक्की ना? हो सर. 7चा घन 343. आणि 8चा घन आपण पाहिलेलाच आहे. 8चा घन 512. 9चा घन 729. 9चा घन 700 आणि सर 10चा घन 1000. 10चा घन 1000 आणि 10चा 1000. अशा प्रकारे आपण 10 पर्यंत तरी घनपाठ असणं आवश्यक आहे. कुठल्याही परीक्षेला जर आपल्याला सामोरं जायचं असेल तर 10